नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी राज्यशास्त्र या विषयाच्या 18 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भात VIMP प्रश्न आजपासून आपण सुरू करत आहोत. पहिला व्हिडिओ आपला असणार आहे तो म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करा. हा जो 4 मार्काचा प्रश्न आहे, अतिशय सोपा, फक्त 4 शब्द लिहिले की 4 मार्क मिळून जातात, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. त्याची जर तयारी करून गेली तर तुम्हाला मार्क मिळवायला आणखी चांगले फायदा या ठिकाणी होणार आहे. त्या संदर्भात हे संकल्पना चित्र कोणत्या घटकांचं तुम्हाला अभ्यासून जायचं आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. बरेचसे संकल्पना चित्र आहेत, परंतु आपल्याला जे अभ्यास करायचा आहे तो सुरुवातीला मी जे काही क्वेश्चन्स सांगतो आहे त्याच क्वेश्चनचा तुम्हाला परफेक्ट अभ्यास करून जायचा आहे. याच्या व्यतिरिक्त जरी दुसरे तुम्हाला प्रश्न महत्त्वाचे वाटत असेल तर ते नंतर अभ्यासा, पण प्रथम दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास करा, जेणेकरून प्रश्न आला की तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तर मित्रांनो, आज फोकस फक्त आपला संकल्पना चित्र पूर्ण करा ह्या प्रश्नावरती आहे. यामध्ये पहिलं संकल्पना चित्र आपण अभ्यासायचे ते म्हणजे भारताच्या शेजारील देश. तसेही आपल्याला भारता शेजारी असणाऱ्या देशांची नावं माहितीच असणार आहे, तरी पण एकदा कन्फर्म करून जा की असा प्रश्न आल्यावरती आपल्याला तो लिहिता येऊ शकतो. नेक्स्ट दुसरं संकल्पना चित्र आहे राष्ट्रीय एकात्मतेची मूल्य. हे प्रश्न असे आहेत की याच्यावरती दीर्घोत्तरी स्वरूपात इकडे बाकीच्या ठिकाणी देखील प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे तुमचा तिकडा अभ्यास असेल तर हे संकल्पना चित्र पूर्ण करायला तसं काही प्रॉब्लेम नाहीच आहे. तरी पण एक डोक्यात या प्रकारचा प्रश्नही ठेवून जर अभ्यास केला तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य याचंही संकल्पना चित्र एकदा क्लिअर करून घ्या. त्यानंतर सुशासनाची मूल्य आहेत. हे प्रश्न ऑलरेडी यापूर्वी देखील बोर्डाने विचारलेले आहेत, त्यामुळे महत्त्वाचे आहेत. रिपीट पुन्हा त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकत आहेत. त्यामुळे येणार आपल्याला कोणतं तरी एकच आहे संकल्पना चित्र, पण इम्पॉर्टंट आहे त्यांच्यापैकीच रिपिटेशन आता होतील. ब्रिक्सचे सदस्य देश जे आहेत त्यापैकी कोणत्याही 4 देशांची नावं तुम्हाला पाठवावीत, कारण ते इथं लिहावी लागतील. 4 मार्कासाठी 4 देशांची नावं असतात. यानंतर नेक्स्ट पुढचं संकल्पना चित्र संयुक्त राष्ट्रांद्वारा आयोजित पर्यावरण विषयक परिषदा. ह्या ज्या आयोजित केलेल्या आहेत त्यांची वर्ष किंवा त्याची नावं जरी असेल तर नावंही पाठ करा, किंवा वर्ष असतील तर वर्ष पाठ करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असं संकल्पना चित्र विचारल्यावरती कंप्लीट करता येऊ शकतं. यानंतर नेक्स्ट सार्क संघटनेचे सदस्य. तर सार्क संघटना तर आपल्या देशाशी फार जवळीक असलेली संघटना आहे, त्यामुळे तिचे सदस्य जे देश आहेत ते तुम्हाला भारतात शेजारील देशच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुमची इथं कन्फर्म एकाच याच्यात होऊ शकतात, तेही लक्षात घ्या. सार्क संघटनेचे देश. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे बिमस्टेक देश विचारले जातात काही वेळेस, तर तेही माहिती करून ठेवा, जेणेकरून जर बाय चान्स त्याच्यावर क्वेश्चन पडला तर तुम्हाला त्याची उत्तरं सांगता येतील. यानंतर मित्रांनो नेक्स्ट संकल्पना चित्र आहे, शेवटचं पाहूयात, हे सांघाय सहकार्य संघटनेचे संस्थापक. हा प्रश्न विचारलेला नाही आहे, त्यामुळे थोडीशी शक्यता आहे की हा प्रश्न येऊ शकतो. आपण तयारी करायला काही हरकत नाही, याचीही तयारी ठेवा, जेणेकरून प्रश्न विचारल्यावर सोडवता येईल. तर मित्रांनो, हे आहेत 4 मार्काचे प्रश्न आणि त्या 4 मार्काच्या संदर्भात ही संकल्पना चित्र इम्पॉर्टंट आहेत. आजच त्याची माहिती घ्या, त्याचा अभ्यास करा. मी हे सगळे उत्तरासह देऊ शकलो असतो, पण उत्तरं दिले की तुम्ही फक्त पाहणार, हा मला येते असं म्हणून निघून जातात बाजूला. पण मी उत्तरं दिली नाही म्हणजे तुम्हाला शोधावे लागतील, आठवावे लागतील, म्हणजे तुमचा एक माइंडमध्ये अभ्यास स्टडी त्याचा होईल. ज्यांना माहिती आहे त्यांना उत्तरं सांगता येतील, ज्यांना माहीत नाही ते शोधतील, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारे राज्यशास्त्र या विषयाच्या इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांसोबत. तोपर्यंत नमस्कार.